विशालजी मोडक आणि अभयदादा मोडक यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी जर पाहिलं तर मेडल आहे अभयदादा मोडक यांच्या माध्यमातून. तर आदरणीय विशालजी मोडक यांच्या माध्यमातून आकर्षक अशी ट्रॉफी पाहायला मिळेल. विशालजी दिघे साहेबांचं देखील शुभागमन वडकी सुपर लीग स्पर्धेच्या निमित्ताने होतंय. आपलंही आम्ही मनापासून स्वागत करतो. आपणासही विनंती असेल आपणही या. आपल्या दोनही मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण या ठिकाणी वितरित करतोय. वडकी सुपर किंग्स अद्यापही क्षेत्ररक्षण सजलं नाहीये. तर रॉयल चॅलेंजर्स वडकी सलामीची जोडी पाठवा. बॉल चॉईस आपण लगेचच करतोय. प्रथमेश सर. चला सलामीची जोडी रॉयल चॅलेंजर्स वडकी सलामीची जोडी पाठवा लवकरात लवकर. मॅच सुरू होणं गरजेचं आहे. अंपायर्स आणि त्याचप्रमाणे खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये या मॅचचे बॉल चॉईस होतील आणि सामन्याला होईल सुरुवात. प्रथम क्रमांक दोन्ही टीम्स 12वे खेळाडू लवकरात लवकर या विनंती आहे. दोन्ही टीमचे 12th मॅन कंपल्सरी असतील. तर रॉयल चॅलेंजर्स वडकी टीम 12th मॅन अद्यापही उपस्थित नाहीये. प्रथम क्रमांक 1 लाख रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळत आहे. 11 सायकल ट्रॉफी प्लस मेडल. राजेंद्र श्रीकांत आंबेकर माजी ग्रामपंचायत सदस्य वडकी. अनिल काका दत्तात्रय गायकवाड आदर्श डेव्हलपर्स. पांडुरंग शेठ हरगुडे वैद वैभवी डेव्हलपर्स. मयूर शेठ सुरेश मोडक युवा उद्योजक यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. द्वितीय क्रमांक 71,000 संदीप धाडसी मोडक संस्थापक धाडसी ग्रुप महाराष्ट्र राज्य. सचिन अशोक मोडक माजी उपसरपंच वडकी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडकी. ॲडव्होकेट पंकजी लडकत युवा उद्योजक. मयूर शेठ भिलारे युवा उद्योजक आणि संकेत शेठ लडकत युवा उद्योजक यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तृतीय क्रमांक 51,000 भरत शेठ बबन मोडक माऊली कृपा व्हाईस चेअरमन आर्यन डेव्हलपर्स अँड आर्यन एंटरप्राइजेस. बापू शेठ आंबेकर प्रसिद्ध गाडा मालक. मंगेश शेठ विलास मोडक युवा उद्योजक. किरण शेठ निवृत्ती पवार युवा उद्योजक आणि अजय शेठ बाळासाहेब साबळे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर चतुर्थ क्रमांक 31,000 प्रज्वल शेठ मोडक त्रिसंकल्प वेअर हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड एस मोडक कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे गौरव संजय पवार दत्तकृपा उद्योग समूह या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीजसाठी असणारे बायक पंकजदादा मोडक. खजिनदार श्री देव शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट वडकी. केशव शेठ मोडक चेअरमन माऊली कृपा सहकारी पतसंस्था. सुभाषदादा गायकवाड माजी ग्रामपंचायत सदस्य वडकी गाव. दिनेश शेठ जाधव महालक्ष्मी डेव्हलपर्स महालक्ष्मी कंस्ट्रक्शन. बेस्ट बॅट्समन LED प्लस शूज प्लस ट्रॉफी. अनिल दादा मोडक सुनील भाऊ मोडक काळूबाई ट्रान्सपोर्ट आणि प्रेमाचा चहा यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बेस्ट बॉलर LED TV शूज ट्रॉफी. अजितदादा मोडक ओंकार आबा मोडक यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी सौजन्य विशाल पिंटू शेठ मोडक युवा उद्योजक आणि विशाल भाऊ मोडक युवा उद्योजक यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक असं मेडल अभयदादा मोडक युवा उद्योजक यांच्या माध्यमातून आहे. PTC लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आणि युट्यूब सौजन्य अमोलदादा मोडक हिंदवी नेटवर्क आणि अक्षयदादा मोडक युवा उद्योजक यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. या स्पर्धेला किती बॉल लागू द्या बॉल बॉक्स सौजन्य पहिलवान अभिजित आबा मोडक संतांजली डेव्हलपर्स आणि मातोश्री एकवा पहिलवान अनिकेतजी मोडक यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. संपूर्ण वडकी गाव अर्थात समस्त ग्रामस्थ वडकी आयोजित असणार ही मानाची क्रीडा स्पर्धा वडकी सुपर लीग. सलामीची जोडी दाखल झाली आहे या स्पर्धेमध्ये. सुपर डुपर हिट राहिलेला फलंदाज म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो प्रथमेश शेवाळ ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईकच्या दिशेने जर पाहिलं तर अजय मोडक. तर गोलंदाज शिवम मोडक सज्ज होतात मारा करण्यासाठी. लेट्स दी प्ले. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयास. डिक्लेरेशन झोन. एक धाव. बाल बचावलेत. एका धाब्याने संघाचं खातं उघडलंय.
प्रथमेश ऑन स्ट्राईक आहे. शिवम करामत करेल का? पुढे सरसाबत आक्रमण आहे. क्षेत्ररक्षक आहे. झेल झालाय. फार मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये साजरा होताना पाहायला मिळेल. प्रथमेश शेवाळ्याला इथे स्वस्तामध्ये परतवलंय. धक्का क्रमांक पहिला. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. शिवम मोडकला इथे यश मिळाले. यश म्हणजे काय? यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा. यश म्हणजे पूर्णत्वाचा वासा. यश म्हणजे उमलत्या पंखांचं बळ. आणि यश म्हणजे अप्रतिम केलेला खेळ. इथे जबरदस्त खेळ शिवम मोडकचा पाहायला मिळालाय. आणि त्यानंतर पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. प्रकाश पवार सर अगदी आपण पाहूया, सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वाची अविरत सेवा करतात. एक स्पोर्टमन देखील आहेत आणि ॲथलेटिक्समध्ये जबरदस्त कामकाज त्यांचं सातत्याने पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या निमित्ताने स्कोरर मित्र म्हणून भूमिका बजावत आहेत. बिनचोक आणि चोख भूमिका त्यांची सातत्याने पाहायला मिळते. मनापासून स्वागत तुमचं असेल. न्यू बॅटर रमेश गायकवाड न्यू बॅटर दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. इथे आल्या सरसी आक्रमण आणि याचबरोबर चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडलाय पहाड. येतोय षटकार. 7 धाबा आहेत. म्यानातून उचले तलवारीची पात. वेड्यात मराठी वीर दौडले 7 मावळे स्वराज्यासाठी लढले होते. इथे लढावं लागेल रमेशला. मॅच महत्वपूर्ण आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कॉटन बोर्ड विकेटची शिकार. धक्का क्रमांक दुसरा. रमेशला देखील तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. न्यू बॅटर अजित गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. हा चेंडू देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न तिथे कोणत्याच प्रकारचा नसेल. सन्मानजनक खेळायचं होतं परंतु तिथे यष्टीरक्षक चांगली भूमिका बजावत आहेत. डॉट बॉल येतोय. 7 धाबा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. समोरच्या दिशेने हलक्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे खूप दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 धावत संख्येमध्ये. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय. 2 बाद 9 या धावत संख्येवरती धावफलक पाहायला मिळत आहे. मॅजिक ओव्हर साठी समर्थ शेवाळे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. तर रॉयल चॅलेंजर्स वडकी संघामध्ये विशाल मोडक मॅजिक बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. सूरज जाधव नऊ धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे आक्रमण समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. शरीराच्या साहाय्याने चेंडू अडवलाय. तोपर्यंत 2 धावा आहेत. अकरा धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे आक्रमण. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 1 ऑफ द मॅक्सिमम. बिग ब्लास्ट बिग सिक्सर. 6 रन. 17 धावा आहेत. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट चालकीची एज. तोपर्यंत अगदी डॉट बॉल आलाय. 17 धाव संख्येवरती धावफलक थांबवलंय, रोखलंय. चांगली गोलंदाजी सूरजची या षटकामध्ये पाहायला मिळते. एक षटकार जरूर खेळलाय परंतु त्या पाठोपाठ कमबॅक देखील करतायत. इथे फुल टॉच. समोरच्या दिशेने आक्रमण आहे परंतु चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर.
क्षेत्ररक्षक झालेत दर्शक आणि दर्शक झालेत दिवाने. षटकार 23 धाबा आहेत. या षटकामध्ये 2 षटकार खेळलेत. सूरजवरती आक्रमण होतंय अजयच्या बॅट मधून. एका बाजूने अजय आहे, नावातच जय पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूने अजित आहे, नावात जीत पाहायला मिळेल. सूरजला इथे करामत करावी लागेल. बॅकफुटवरती सरकलेत. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. सिंगल तर आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि क्रिकेट मधली आत्महत्या. फलंदाज होईल बाद. धावच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत. तिसराही धक्का बसलाय. तीन बाद 24 धाबा आहेत. दुसरं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. अमित मोडक तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संघाचे कुल कॅप्टन, संघाचा नेता अमित मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. अजय आहेत. 5 चेंडू 15 धावींची खेळी. 2 षटकार अजयच्या बॅट मधून आपण पाहिलेत. गोलंदाज सूरज पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज होतील. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे अलॉंग दी कारफीट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडू पर्यंत सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. 2 षटकं संपली. धाव फलकावरती 3 बाद 25. तर मॅजिक ओव्हर साठी गोलंदाज समर्थ शेवाळे आपल्याला पाहायला मिळतील. चला यानंतरच्या मागचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. दोन्ही टीम्स रेडी राहा. यानंतर वडकी रॉयल्स विरोधामध्ये वडकी नाईट रायडर्स. बोथ कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित राहा. समर्थ गोलंदाजीच्या माध्यमातून स्ट्राईकला अजय आहे. 6 चेंडू 16 धाब्यांची खेळी अजयची पाहायला मिळते. मॅजिक ओव्हर. 16 धाब्यांचं टार्गेट पूर्ण होणार का? इथे गॅपमध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फेकी सुरेख आणि तोपर्यंत अगदी आपण पाहूया 2 धाबा यशस्वीरित्या येताना पाहायला मिळतील. धावफलक 2च्या मदतीने 27 धावसंख्येवरती धावफलक आहे. समर्थ शेवाळे. काहीशे कानमंत्र दिले जात आहेत. ते कानमंत्र देखील गरजेचे असतील. आयुष्यामध्ये सल्ला घ्यायचा असेल तर ज्यांनी अनेकदा विजय स्वीकारलाय त्याचा जरूर घ्या, परंतु ज्याने पराभव पत्करलाय त्याचा देखील सल्ला घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. कारण ज्यांनी विजय स्वीकारलाय तो सांगेल कशा प्रकारे खेळ करायचा, परंतु ज्याने अनेकदा पराभव स्वीकारलाय तो मात्र नक्कीच सांगेल की कोणत्या चुका त्या ठिकाणी करायच्या नाहीयेत. त्यामुळे पराभव ज्याने जास्त वेळा स्वीकारला त्याचाही सल्ला घेणं महत्त्वाचं असतं. इथे आक्रमण समोरच्या दिशेने. चेंडू हवा यात्रेला जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. इस्कोला गडाला तो लाईव्ह झिंगाला आला. षटकार. धावफलक षटकाराच्या मदतीने पुढे जाते. ना तेरी ना मेरी. धावफलकावरती डबल तेरी. 33 धाबा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 2 चेंडूंमध्ये 8 धाबा आल्यात. आता 4 चेंडूंमध्ये 8 धाबा टार्गेट पूर्ण करण्यासाठी गरजेचे आहेत. इथे चेंडू उंच हवेत. हा देखील चेंडू आउट ऑफ दी पार्क. वा भाई वा. अजयची बॅट आता बोलायला चालू झाली आहे आणि इथे बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. 3 चेंडू 2 धावांची. धावफलकावरती 39. 9 चेंडू 30 धाब्यांची खेळी आहे. तर 3 चेंडूमध्ये 14 बनवल्यात. 2
3 चेंडूंमध्ये आता 2 धाब्यांची गरज आहे. एकोणचाळीस धाबा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. आक्रमण होतंय समर्थ शेवाळेवरती. आक्रमण रोखावं लागेल. समर्थला समर्थपणे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. इथे देखील बॅकफुटवरती सरकट डीप एक्स्ट्रा कव्हर. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा आलाय. वा भाई वा, षटकार. मित्रांनो, अजय मोडकची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर अजयसाठी झाला पाहिजे. जबरदस्त फलंदाजी आहे. आतापर्यंत पडद्याच्या आड असताना खेळाडू आज मात्र संधी मिळाली आहे आणि संधीचं सोनं देखील करताना पाहायला मिळत आहेत. इथे देखील समोरच्या दिशेने हवाई तडाखा. लागोपाठचा चौथाही आलाय. शेणाची कपडे, भंडाऱ्याचा नाद, वारे फकड्या, टाक उचल की टाक. षटकार. लागोपाठचे 4 षटकार मैदानाच्या आतमध्ये वसूल होत आहेत. धावफलकावरती 51 धाबा आहेत. प्लस बोनस अर्थात 61 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. पाच चेंडूंमध्ये 26 धाबा तब्बल कुठून काढल्या. समर्थवरती होते आक्रमण. आक्रमण रोखावं लागेल. इथे देखील पुढे सरसावत डान्सिंग डाऊन दी विकेट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा 5वाही आलाय. अजयची बॅट आता बॅट राहिलेली नाहीये. ती छत्रपती शिवरायांची तलवार झाली आहे आणि दिवसा ढवळ्या गोलंदाजांची कत्तल करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये अजय मोडक करतायत. तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली आहे. 12 चेंडू 48 धाब्यांची खेळी अजय मोडकची पाहायला मिळेल. 67 धावसंख्येवरती धावफलक आहे. शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे. हा चेंडू इथे सुरेख अनिकेत आंबेकर गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. 67 धाबा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा आणि अंतिमचं षटक मार्गस्थ आहे. इथे आक्रमण होतंय. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल झालाय. विकेटचं होईल पतन. फलंदाज होतोय बाद. चौथाही फलंदाज तंबूच्या आश्रयाला पोहोचताना पाहायला मिळेल. 67 धाबा आहेत. आदरणीय अजय शेठ जगदाळे, आदरणीय रोहित भाऊ मोडक यांचं देखील शुभागमन होतंय. त्याचप्रमाणे आदरणीय सागर भाऊ मोडक आपणही उपस्थित होत आहेत. अगदी अनेक मान्यवर अतिथी खास करून वडकी सुपर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. आपलंही समस्त ग्रामस्थ वडकी गाव आणि वडकी सुपर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही मनापासून स्वागत करतो. एक सिंगल इथे घेतली आहे. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. 68 धाबा आहेत. 12 चेंडू 48 धाब्यांची खेळी अजयची पाहायला मिळेल. अर्धशतक पूर्ण होणार का प्रश्नचिन्ह आहे. अनिकेत आंबेकर कमबॅक करणारे चेंडू या षटकामध्ये आलेत. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. पुढे सरसावत मोठा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी पलायन. 2 धाबा आणि याच बरोबर जोरदार टाळ्यांचा गजर अजय मोडक या मॅच मध्ये इथे अर्धशतक पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. 13 चेंडू 50 धाब्यांची खेळी अजय यांची पाहायला मिळाली आहे. सत्तर धाबा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अजयची तुफानी फलंदाजी पाहायला मिळते. इथे देखील आक्रमण. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल झालाय. विकेटचं होईल पतन. 70 धाबा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. तर न्यू बॅटर किरण गुंजाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. भाऊकी
ओमकारजी शिंदे यांच्या माध्यमातून किरण गुंजाळ जर षटकार खेळत असतील तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. अनिकेत आंबेकर 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करत 2 विकेट घेतल्यात. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू या डावाचा जो शिल्लक उर्वरित असलेला पाहायला मिळेल. इथे आडवा वाटणे चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक मारायच्या वेगात येत आहेत. एक वेगवान सिंगल तर घेतली आहे. डिरेक्ट हिट आणि याचबरोबर फलंदाज होत आहेत बाद. अर्थात 71 बनवल्यात तर 24 चेंडूमध्ये 72 धाब्यांचं टार्गेट. यानंतर बोथ कॅप्टन उपस्थित राहा विनंती आहे. नाणेफेक आपण करतोय. वडकी रॉयल्स विरोधामध्ये वडकी नाईट रायडर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर येतील. नाणेफेक आपण लगेचच करणार आहोत. संतोष चव्हाण सर आणि दुसऱ्या बाजूने अभिषेक सर. चला नाणेफेक आपण करतोय. आदरणीय रोहितजी मोडक आणि आदरणीय अजयजी जगदाळे या दोन्ही मान्यवर अतिथींना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या नंतरच्या मॅचचा टॉस आपण लगेचच संपन्न करतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहा. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक लगेचच आपण संपन्न करणार आहोत. यानंतरची महत्वपूर्ण मॅच 3ऱ्या क्रमांकाची मॅच मान्यवर अतिथींची उपस्थिती आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वडकी सुपर लीग या स्पर्धेच्या 6व्या दिवसातील 3ऱ्या मॅचचा टॉस आपण लगेचच संपन्न करतोय. टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते होतोय. बोथ कॅप्टन उपस्थित आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण करतोय. अमोल दादांना देखील मी विनंती करेल आपण या. छापाईज कॉल आणि टॉस का बॉस. वडकी नाईट रायडर्स संघाने टॉस विन केलाय. बॉलिंग लिस्ट द्या. मान्यवरांचा यथोचित सन्मान वडकी सुपर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने होतोय. आदरणीय अजयजी साबळे त्याचप्रमाणे आदरणीय रोहितजी मोडक यांचा विशेष सन्मान आयोजक कमिटीच्या माध्यमातून संपन्न होतोय. त्यांच्या समेत उपस्थित सर्वच मान्यवर अतिथींचा सन्मान विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. दोन्ही टीम्स बॉलिंग लिस्ट द्या. तर एका बाजूने रॉयल चॅलेंजर्स वडकी आता क्षेत्ररक्षण सजवतीये. दुसऱ्या बाजूने वडकी सुपर किंग सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आणि मॅचला जी सुरुवात होताना पाहायला मिळेल. विशाल मोडक मॅजिक ओव्हर साठी असतील. गोलंदाज सज्ज होत आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये अक्षय आपण पाहूया गोलंदाजीच्या माध्यमातून. स्ट्राईकला अनिकेत आंबेकर. इथे आक्रमण झालंय. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा येतील. अक्षयजी सुकाळे सचिनजी भीमाने साहेबांचं शुभागमन.
अक्षय अगदी आपण पाहूया गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत आणि इथे विकेट हॅट्रिक जर पूर्ण करत असतील तर आदरणीय रोहितजी मोडक साहेबांच्या माध्यमातून तब्बल 5,001 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. इथे अगदी आपण पाहतो एक चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, 2 धावा संख्येने धावफलक स्थिर आहे. डॉट बॉल आलाय, फुल टॉच आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहेत किरण गुंजा चेंडूच्या खाली झेल झालाय आणि इथे अनिकेत आंबेकरची खेळी मात्र संपुष्टामध्ये आहे. परंतु तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. भीमर चेंडू आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. सुपर किंग्स वडकी सुपर किंग संघाचा रिव्ह्यू असेल. इथे सक्सेसफुल की अनसक्सेसफुल हे पाहणं गरजेचं आहे. दादा पंचांचा निर्णय आलाय रिव्ह्यू अनसक्सेसफुल, अर्थात इथे फलंदाज बाद आहे. कॅच करून टाकला. अक्षयला मात्र इथे यश मिळाले. 1 बाद 2 धाबा आहेत. न्यू बॅटर निलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. या फलंदाजाची देखील कातील फलंदाजी आपण पाहिली आहे. आज लढावं लागेल. इथे शरीरभेदक मारा, बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे कोणत्याच प्रकारचा नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल, कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. लाजवाब अफलातून कामकाज केलं जात आहे. काम करू ऐसा की नाम बन जाए और उस नाम को सुनकर सब काम बन जाए. कमालीचं कामकाज. अलॉंग दी कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, विशाल चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. तिथे फेकी सुरेख, तोपर्यंत 2 धावा आहेत. धावफलक 2च्या मदतीने 4. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्याच क्रमांकाचं षटक अजूनही जारी आहे. नाईट रायडर्स टीम काय निर्णय आहे संतोष सर? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. इथे आक्रमण आहे. क्षेत्ररक्षक येतील. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि अगदी आपण पाहूया बाल बाल बचवलेत. 1+1 2 धावा येतील. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळालं जात आहे. हे जीवनदान घातक ठरणार का? प्रश्नचिन्ह आहे. आम्ही सातत्याने सांगत असतो एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये जीवदान द्या, तो व्यक्ती आयुष्यभर रून तुमचं विसरणार नाही. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती एखाद्या फलंदाजाला जर तुम्ही जीवदान देत असतील ना तर त्याचं उत्तर एकच, बदला तो घेतला जाणार का? पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती 6 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडू 66 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत.
दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. अमित मोडक संघाचे कुल कॅप्टन गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. निलेश पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. घातक कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. तोडाफोडा आणि राज्य करा हे इंग्रजांचं तत्व मैदानाच्या आतमध्ये अवलंबावंच लागेल. मॅच महत्वपूर्ण आहे. विजय प्रत्येक संघाला गरजेचा आहे. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, जळेल तर झोपडी ती आग ज्वलंत नाही. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. एक धाव आली आहे. 7 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे आक्रमण आडवा बॅटने स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक 11 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावेच लागतील. प्रयत्न नव्हे तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. उपस्थित तमाम क्रिकेट प्रेमींचं आम्ही मनापासून स्वागत करतो. वडकी सुपर लीग स्पर्धेच्या निमित्ताने फार मोठी गर्दी आणि दर्दी क्रिकेट रसिक खास करून उपस्थित होत आहेत. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. इथे भन्नाट वेगा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. डॉट बॉल 15 चेंडू 61. वाईट बॉल, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. यानंतरचा चेंडू फ्री हिट. 1 ऑक्टोबर 2005 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फ्री हिट हा नियम लागू झाला आणि त्यानंतर फलंदाजांची दिवाळी म्हणून या चेंडूकडे पाहिलं जातं. इथे दिवाळी साजरी होणार का? इथे मात्र समोरच्या दिशेने आक्रमण आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. फेकी सुरेख. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 14 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 14 चेंडू 58 समीकरण तयार होत आहे. हा चेंडू भन्नाट वेगात सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. पुनश्च एकदा डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी कुल कॅप्टन अमित मोडक यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. पुनश्च एकदा डॉट बॉल. षटक संपेल दुसऱ्या क्रमांकाचं. 1 बाद 14 धावा आहेत. 12 चेंडू 58. तर मॅजिक ओव्हर साठी विशाल मोडक. मॅजिक ओव्हरला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. मॅजिक ओव्हर मध्ये जर विशाल मोडक हॅट्रिक घेत असतील तर सागरजी मोडक साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे अनिल काका गायकवाड यांच्याही माध्यमातून 2000 अर्थात विकेट हॅट्रिकची किंमत झाली 4000. हा चेंडू इथे सुरेख. पहिला चेंडू सुरेख येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे नसेल. निलेश पाटीलला इथे अक्षरशः बांधून ठेवलंय. टप्प्या चेंडू इथे खोदून काढलाय. 1 2 3 4 झेल तिथे सुटलाय. परंतु इथे धावचे स्वरूपात फलंदाज बाद आहे. विकेटचं होईल पतन.
15 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 चेंडू 37 धाब्यांची गरज, माफ करा 10 चेंडू 57 धाब्यांची गरज आहे. तर 2 चेंडू मध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे. दहा चेंडू 57 धाबा विजयाचं समीकरण. तर या षटकाचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी अजूनही 15 धाबा गरजेच्या आहेत 4 चेंडूंमध्ये. विशाल मोडक कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. इथे आक्रमण समोरच्या दिशेने चेंडू उंच हवे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल झालाय. अजून एक धक्का, शिवम मोडकला देखील परतावं लागेल, विकेटचं होईल पतन. आतापर्यंत जर पाहिलं तर वडकी सुपर किंग हा संघ सर्वच्या सर्व सामने विजय होताना पाहायला मिळालाय. इथे देखील विजय धारण करण्याची अपेक्षा आहे, लढावं लागेल. मॅच महत्वपूर्ण आहे. अद्याप तरी एकही हार या संघाने स्वीकारली नाहीये. इथे पराभवाची गोडी चाकणार का? चांगला चेंडू पुन्हा एकदा येतोय, पुन्हा एकदा डॉट बॉल. 8 चेंडू 57 विजयासाठी गरजेचे आहेत. विशाल मोडक काय गोलंदाजी आहे, संघासाठी विशाल कामगिरी करतायत आणि आपल्यातून कामकाज त्यांचं पाहायला मिळेल. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, पीटीसी लाईव्ह तुम्हाला प्रसिद्धी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. जबरदस्त कामकाज. इथे समोरच्या दिशेने खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक झालेत दर्शक झालेत दिवाने. षटकार. एक बॉलात 9 रन पाय. धावफलकावरती नजर टाकूया. 21 धाबा आहेत. 5 चेंडूंमध्ये 7 आल्यात. एका चेंडूमध्ये 9 धाब्यांची गरज. इथे एखादा व्हाईट बॉल, एखादा नो बॉल सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतो, परंतु त्यानंतर 8 यावा लागेल यात मात्र शंका नाहीये. सागर सरांना हा शब्द खूप प्रेमाचा आहे. इथे आक्रमण झालंय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत आणि याच बरोबर या षटकामध्ये अवघ्या 8 धावा खर्च केल्यात. 4 धावा मायनस असतील. शेवटचं षटक युवराज पठारे अर्थात काळूराम पठारे गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होतील. दोनही आणि तीनही पंतांचं आम्ही मनापासून कौतुक करतो. कोणती स्पर्धा यशस्वी संपन्न करायची म्हटली की पंचांची भूमिका महत्वाची असते. खरं तर तिसरे पंच प्रथमतः त्यांचं नाव घेणं, नामोल्लेख करणं गरजेचं आहे. मनीष गुप्ता सर, त्यांचं सुरुवातीला मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो. त्यानंतर संकेतजी यादव आणि प्रशांत सर हे तीनही अनुभवी आणि चाणक्य पंच स्पर्धेच्या निमित्ताने आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आम्ही सातत्याने सांगत असतो, टाटा नमक जितकं शुद्ध नाही ना तितकी या तीनही पंचांची अंपायरिंग सुंदर आणि शुद्ध असलेली पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू 54 धावा विजयासाठी गरजेचे आहेत. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. इथे बॅकफुटवरती सरकलेत, आक्रमण तर केलंय. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत येत आहेत. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. धावफलक सिंगलच्या मदतीने पुढे जात आहे. 23 धावा. नेट रन रेटचा देखील विचार करावा लागेल, यात मात्र शंका नाहीये. इथे जर हॅट्रिक गोलंदाज युवराज पूर्ण करत असतील तर गणेशजी गायकवाड 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे आडवा बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल डबलचं समीकरण. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. 1 रन शॉर्ट आहे, अर्थात एकच धाव असेल. 24 धावा आहेत. इथे मात्र आक्रमण, चेंडू उंच हवेत, झेल सुटलाय, परंतु एफर्टचं कौतुक करावं लागेल. 1 धाव आली आहे. धावफलक 25. 3 चेंडू 51 धाव विजयासाठी गरजेचे आहेत. समोरच्या दिशेने आक्रमण झाले. क्षेत्ररक्षक आहेत. वेगवान सिंगल. धावफलक 26 धावा. 2 चेंडू 50 समीकरण. इथे देखील आलमदी कारफेट. क्षेत्ररक्षक आहेत. तिथे धावची स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद. विकेट. सूरजला परतावं लागेल.
न्यू बॅटर पार्थ गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. शेवटचा एक चेंडू आणि 50 धावा आहेत. विजयाच्या उंबरठ्यावरती घोरपडीची पकड रॉयल चॅलेंजर्स वडकी संघाची पाहायला मिळते आणि या चेंडू बरोबर रॉयल चौकार आलाय आणि या चेंडू बरोबर रॉयल चॅलेंजर्स वडकी हा संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. तर वडकी सुपर किंग तुम्ही चांगला खेळ दाखवला, तुमचंही मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो. आणि या स्पर्धेमध्ये 10 संघ आहे. प्रत्येक संघाने इथे पराभवाची गोडी टाकली आहे. आतापर्यंत एकही सामना पराभूत न झालेला संघ आपण पाहिला होता वडकी सुपर किंग, त्यालाही या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला, यात मात्र शंका नाहीये. वडकी नाईट रायडर्स टीम चला मैदानाच्या आतमध्ये. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय अर्धशतकीय खेळी ज्या फलंदाजाची आपल्याला पाहायला मिळाली, अर्थात अजय मोडक ठरतायत या सामन्याचे हिरो. अजय मोडक सर, चला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. आदरणीय रोहितदादा मोडक, अजयजी साबळे साहेबांच्या, अजयजी जगदाळे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करत आहोत. त्याचप्रमाणे आदरणीय निलेशजी आंबेकर साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. आपलंही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं वडकी सुपर लीग या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो.